गायडन्स मध्ये एकदा जेव्हा मी बोलतो, तेव्हा खूप लोक मोठे मोठे बोलतात, मोठ्या मोठ्या लोकांना प्रवचन सांगतात आणि सांगणारे लोक पण आम्ही त्यांना बघितलं, ऑब्झर्व केलं ना जाऊन, तर ते आपल्या लाईफ मध्ये एखादा इम्प्लिमेंट करत नाही. म्हणजे ती त्यांची दाद असतात, दाखवण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे. बोलताना मोठी मोठी भाषण देऊन बोलणार, त्यांना जेव्हा घरी बघणार ना तेव्हा ते इम्प्लिमेंट करत नाही. सो त्यांना कसं ओळखायचं की त्यांची ऍक्शन आणि काय म्हणतात ते मॅच होतं तर, किंवा कसं ते बघायचं? कृती आणि प्रत्यक्ष हो, बोलणं बरोबर. ह्याच्यात काही मेळ नसल्यामुळे विद्यार्थ्यावर परिणाम होतो हम्म, की हे कशा प्रकारची विसंगती आहे. हम्म, त्यामुळे अशा विसंगतीवर मात करण्यासाठी आपण कृती आणणं आणि कृती आणण्याची संख्या जर वाढली तर आपोआप अशा प्रकारचे लोक आहेत लांबिक, हम्म. ते कमी होऊ शकते. ओके. पण आम्हाला ओळखावं लागेल की तो कुठला आहे, तो खरंच तसं आहे की नाही, हा दाखवतो वेगळा आणि करतो वेगळा. ते कसं आहे, माणूस स्वार्थासाठी कुठच्याही टोकाला जातो. बरोबर. त्याच्यातलं हे उदाहरण हम्म, का असं आधी केले मला सांगितलंय, हे संतवचन पण आहे, हम्म. पण आपल्याकडे तसं होत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आधी बोलतात नंतर करत पण नाही. म्हणजे फक्त जेवढं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी जे गोष्टी गोष्टी पाहिजे तेच फोकस वरती घेऊन येतात. करेक्ट करेक्ट. आणि वास्तविक जो माणूस हम्म, त्याला ती लाज वाटली पाहिजे, हम्म. तसं होत नाही. बरोबर. आणि हे प्रत्येक समाजात दिसून येतं. बरोबर. तर आपल्याकडे पर्याय नाही.